शुभेच्छा देतोय आणि आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर तिथे पाहू शकाल. खरं तर DK सर आणि त्याच्या समवेत KP अर्थातच कुणाल पेनकर सर आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला दोन्ही टीमचा 12 फॅन दिलेला आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करूयात. यस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी सरपंच चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रथमेश आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज ओमकार आणि मयूर आहेत. या पंचांचा इशारा पहिलाच बॉल वाईट आहे, त्यामुळे इथून धाबा संख्येची सुरुवात इथून केली जाते. करत धाबांचा श्री गणेशा इथून केला जातोय. पहिलाच बॉल अवांतराला आहे. या सट्टाचा हा बॉल इथे देखील पुन्हा एकदा मात्र पंचांचा इशारा आपण पाहू शकता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार मात्र 2 चेंडू मात्र प्रथमेशने व्हाईट बॉल फेकलेत. सध्या तरी सुरुवात प्रथमेश थोडीशी नक्कीच देशापासून बरकट रचना करतायत. आताचा हा चेंडू इथे 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 देखील या पंचांचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार मात्र 3 बॉल 3 वाईट फेकले गेलेत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच पहिला प्रॉपर चेंडू फेकण्यासाठी मात्र 3 खराब चेंडू फेकलेत गोलंदाज प्रथमेशने. समोर चेंडू फटका चांगला आहे, अगदी इनसाइड आउटचा हा स्ट्रोक. बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, जाईल सरळ दुसऱ्या टप्प्यावरती. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. अगदी इथून चांगली सुरुवात सुद्धा करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओमकार. अगदी पहिल्याच बॉलवरती मात्र दमदार चौकार मात्र पाहायला मिळतोय. सेकंड बॉल इथे फटका फसलाय. झेलची संधी. लॉंग ऑफला खेळाडू इथे जज करतोय अप्रतिम जजमेंट आणि चौकाराचा प्रति उत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये देत असताना प्रथमेश ओमकार यांना विकेटचा पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय तो म्हणजेच आंबेशिव या संघाला. 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. आंबेशिव संघाला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. 3ऱ्या क्रमांकावरती वैभव. इथे फटका दमदार आहे. व्हॉट अ शॉट. प्रचंड ताकदीचा वापर आणि चेंडू जाईल सरळ. पुन्हा एकदा मात्र सीमारच्या पलीकडे. अगदी सुरुवात आपण पाहिली तर अगदी ओमकारनं दमदार केली, परंतु ओमकार बाद झाल्यानं लगेच मैदानाच्या आतमध्ये वैभवाला आणि वैभवने देखील पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात केली जाते. षटकार ठोकलाय आणि आता या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 या धावफलकावरती. सध्या तरी पॉवर प्लेचं हे षटक पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा अपर कट खेळण्याचा प्रयत्न. इथे झेलची संधी होती. सोपा कॅच होता, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होती. नक्कीच सध्या तरी गोलंदाज प्रथमेश थोडीशी नाराजी व्यक्त करत आहेत, कारण की सोपी कॅच होती. पुन्हा एकदा इथून पलटवार केला होता, परंतु इथून अगदी क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही आणि त्याच दरम्यान इथून कॅच ड्रॉप. सिंगल मिळाली. टीमची टोटल 14 धावा.
खरं तर आमचे जितू घाबट सर आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा आंबे शिवसंघाची मॅच असते तेव्हा तेव्हा ते नेहमीच टीमला खरं तर पाठिंबा देण्यासाठी नेहमी जबरदस्त असतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता त्यांच्या शुभ अक्षरामध्ये त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आता या ठिकाणी धावता फलक सजवलं जाईल. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फसवा चेंडू उदाप अगदीच या ठिकाणी बॅट मात्र अगदी आपण पाहिलं तर फिरवण्याचं काम केलं, परंतु त्यानंतर हा चेंडू अगदी सरळ मात्र शरीराचा वेध घेतोय आणि इथे देखील लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव मिळते. शेवटचा बॉल, गुडलँड स्पॉट, इथे देखील फटका दमदार आहे, प्रॉपर टायमिंग आणि बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल, सीमाच्या बाहेर धावा मिळतील 6 आणि एक षटकार. सध्या तरी वैभव अप्रतिम बॅटिंग करत आहेत. अगदी जणू काही खेळाडू कक्षातूनच सेट होऊन गेलेत मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी प्रॉपर फटके मात्र पाहायला मिळत आहेत. दमदार सुरुवात या ठिकाणी केली जाते. पहिला षटक इथनं कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 22 धावा. लगातार 3 बॉल 3 षटकार, लगातार 3 बॉल 3 चौकारांसाठी नक्कीच आंबेशिव संघाचे जे आमचे उपसरपंच साहेब दिनेश जी कडाव यांच्या माध्यमातून ही संधी आहे. मात्र आंबेशिव टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच दिनेश जी कडाव जे उपसरपंच आहेत अगदी त्यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी या ठिकाणी पाहायला मिळेल. लगातार 3 बॉल 3 चौकार, लगातार 3 बॉल 3 षटकारास मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आल्यात आणि आता इथून षटक क्रमांक दुसरा P2चं हे षटक आणि पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आली आहे बॅट्समन मयूरच्या बॅटमधून आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज राहुल आहे. अगदी इथून चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अगदी या षटकामध्ये कमबॅक करायचा आहे टीम छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला. अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती सीसी कुलगाव संघाला पाहिलं परंतु आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बी संघ खेळतोय. फुलटास बॉल, इथे फक्त दिशा दिली, गॅप मधून चेंडूला पाठवला डीप मध्ये, अगदी लॉंग लेग क्षेत्रात, परंतु डीप मध्ये चांगली फील्डिंग पाहायला मिळेल. व्हेरी गुड स्टॉप, परंतु इथून रन आउटची संधी आणि यस पंचांचा फिंगर अप म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये इथे विकेटचं पतन आणि आता यस चौकार चेक करायचा आहे का सर? ओके. यस सर, या ठिकाणी 4 धावा आहेत. 4 धावा आहेत या ठिकाणी. अगदी खेळाडूचा नक्कीच जो पाय आहे तो पाय नक्कीच रेषेवरती पडला आणि तिथे नक्कीच 4 धावा मिळतील टीम आंबेशिव संघाला. 4 धावा मिळतील. चेक करण्यात आल्या ठिकाणी तुमचा 12 फॅन देखील आहे नक्कीच त्याला देखील आम्ही दाखवतोय. इथे चेक करायचं आहे. या ठिकाणी 4 धावा मिळतील टीम आंबेशिव संघाला आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल 27 धावा. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या वैभव करत असताना वैभवशाली फटके देखील त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. ऑन साइडला बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावा षटकार.
अगदी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. धमाकेदार बॅटिंग मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग इथे केली जाते. आणि आता या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी वैभव चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी जेवढं प्राधान्य चौकार षटकारांना देतात तेवढंच प्राधान्य मात्र सिंगल डबलला हे दिलं जातं. टीमची टोटल मात्र अगदी वाराच्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. इथे देखील फटका ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला तर दुसरा आता कंप्लीट झालाय. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी पॉवर प्लेचे षटक इथून कंप्लीट झाले. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खरं तर पॉवरफुल बॅटिंग टीम अंबेशिव संघाची पाहायला मिळाली आहे. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंबेशिव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 34 धावा धावफलकावरती आहे. चला मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 3 आता इथून अगदी विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे फटका चांगला होता, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते कॅच साठी. आणि आता इथून कॅच देखील ड्रॉप झाली आहे, परंतु आता पंचांचा इशारा येणं बाकी. यस, याही बॉलवरती 6 धावा मिळतील. सध्या तरी अनस्टॉपेबल बॅटिंग वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती मात्र घणाघाती प्रहार केले जात आहेत. आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर भव्य स्वागत करण्यात आलं गोलंदाज तेजसचं. पहिल्याच बॉलवरती षटकार. 40 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटवरती आलेत. पंच केला, हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये चेंडूला ढकललाय, परंतु इथे सध्या तरी घाई केली जाते. येस, याही बॉलवरती सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 41 धावा. सध्या तरी या मॅच मध्ये नक्कीच छत्रपती सीसी कुलगाव संघाला आता इथून कमबॅक करायचा आहे. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. झेलची संधी, उंची जास्त, अंतर कमी, परंतु या ठिकाणी घडलंय काय, 2 खेळाडू या ठिकाणी आले होते. दोघांमध्ये कॉलिंग नाहीये. चुकीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळेल. सोपी कॅच होती, पकडायची होती, परंतु इथून कॅच ड्रॉप. त्याच दरम्यान भूषणजी भोपी यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये सरपंच चषकात आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. तर भूषण दादा भोपी यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती, आपलं मनपूर्वक स्वागत. चला राहुल चव्हाण सर आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती. चला मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये खरं तर तेजसनं आता पलटवार केलाय. मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली होती, परंतु लगेचच विकेट या ठिकाणी अंकित केली जाते. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समॅन सुमित यॉर्कर लेनचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, परफेक्टली यॉर्कर या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. आणि आता याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये.
चांगल्या लेंथ वरती सध्या गोलंदाजी पाहायला मिळेल. अगदी चांगले लाईन आणि लेंथ इथून आता वापरली जाते. शेवटचा बॉल या षटकातील. खर तर तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू परंतु इथे देखील फटका फ्लॅट हिट होता. वेगवान फटका होता. डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते त्यांच्या आवेगाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. याही बॉलवरती धावा मिळतील 4. चला हरीश तरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. चला हर्षल तरे आपण या व्यासपीठावरती. तीन षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि या 3 षटका टीमचे टोटल जाऊन पोहोचले ती 47 धावा. आणि आता इथून सध्या तरी ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक. तरी एका हाती किल्ला मैदानाच्या आतमध्ये वैभव लढवतोय. म्हणते चांगली बॅटिंग वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत वैभवचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 31 धावा त्यानं बनवल्यात. परंतु वैभवच्या बॅटपासून आता या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी येणार का हे देखील पाहूयात. आणि नक्कीच आमचे दीपक या ठिकाणी ऑफिशियल स्कोरर आहेत. नक्कीच चांगली माहिती ते आम्हाला देत आहेत. पहिलाच बॉल गुडलॅन स्पॉटचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आणि 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. 49 धावा. वाईट बॉल एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची टोटल मात्र 50 धावा. संघाचं अर्धशतक आता इथून कंप्लीट झालाय. 50 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतील. त्यामध्ये अजून काही धावा ऍड करण्याचा प्रयत्न इथून सध्या तरी फलंदाज करतायत.
अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू, परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा इथे वाईटचा येतोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव, 51 धाबा. इथे चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज साहिल आहेत. साहिलनं सुरुवात चांगली केली, पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर लगातार 2 चेंडू खराब फेकले. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुल केला, डीप मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये अगदी वैभवच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक, चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते वैभव यांच्या माध्यमातून. तर सध्या तरी वैभवची बॅटची धार आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी वाढली आहे. पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु या ठिकाणी येस बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईकच्या माध्यमातून इथून आणखीन एक सिंगल मिळतीये. सध्या तरी प्रत्येकी बॉलवरती धावा इथून जमा केल्या जात आहेत आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 56 धावा. या ठिकाणी विकेटचं पतन, फलंदाज बाद. येस नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, तो म्हणजे 5व्या क्रमांकावरती आकाश आहेत. सध्या तरी चांगली धावसंख्या बनली गेली मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 4. या षटकामध्ये खरं तर साहिलनं पुन्हा एकदा कमबॅक केलंय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी. गोल्डन स्पॉटचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अगदी उसली कमी मिळाल्या आणि त्याचा फायदा अगदी गोलंदाज साहिलला झालाय. इथून आणखीन एक डॉट बॉल. या षटकात अप्रतिम कामगिरी साहिलने केली. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवलाय आकाशने, मात्र आकाशाला गवसती दाखवली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6, षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 62 धाबा फलकावरती आहेत. सध्या तरी धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. आजच्या दिवसात सर्वोत्कृष्ट धावसंख्या मानली जाईल ही, म्हणजेच आतापर्यंत नक्कीच 60+ धाबा. शेवटचे षटक, अंतिम षटक आणि आता या अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तेजस आलेले आहेत. अगदी तेजसनं सेकंड पहिला खरं तर ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आता पुन्हा एकदा तेजसवरती मात्र या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला अटक केला, डीप मध्ये खेळाडू आहे तिथे दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी ही धाव आता इथून कंप्लीट केली जाते आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 64 धाबा. अगदी इथून पाहिलं तर वैभव सध्या वैयक्तिक नॉट आउट तब्बल 39 या धावसंख्येवरती खेळतोय आणि टीमची टोटल
64 धाबा. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. सध्या तरी तेजस नक्कीच व्हेरिएशन दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला वळण घेतलं. सध्या तरी चांगली गोलंदाजी तेजस दाखवत असताना. चला स्पीडअप करायचा, अतिरिक्त वेळ घेऊ नका दोन्ही संघांना मी विनंती करू. चला मॅच ऑन. उर्वरित या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, परंतु इथे फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा आता फुल टोल उचलण्यात आलाय आणि चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी बॅटिंग टीमचा आता रिव्ह्यू आहे. अगदी हाईट फॅक्टर आता इथून चेक केलं जाईल. प्रत्येक टीमला आपण 2 रिव्ह्यू दिलेले आहेत, एक रनआउट आणि एक बीमासाठी. आता इथून बीमरचा जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर करण्यात आला आहे, त्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता इथून चेक केलं जाईल. यस, फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आहे. यस, या षटकाराच्या मदतीने आता वैयक्तिक 45 या धावासंख्येवरती आहे, परंतु आता इथून अगदी आपण पाहू शकाल स्वतः मात्र क्रीज पासून दूर आले आणि इथून सध्या तर वैभवनं घाई केली आहे. वैयक्तिक 45 वरती होते आणि आता इथून सध्या तरी स्टंपिंग केलं होतं आणि इथून विकेटचं बदल. फलंदाज बाद. अगदी भरपूर चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वैभवनं साकारले. चला वैभवसाठी एकदा जोरदार डाल्या होऊन जातात, कारण की वैयक्तिक 45 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात आणि आपल्या टीमला सध्या तरी चांगल्या स्कोअरच्या दिशेने नक्कीच नेऊन पोहोचवलंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विजय आहेत. उर्वरित शेवटच्या षटकातील 2 चेंडू. ऑन साइडला फटका दमदार आहे, मैदानाच्या आतमध्ये गेल्या पहिल्याच बॉल वरती मात्र धमाका केला जातोय. फलंदाज विजयच्या बॅटमधून पहिला षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची टोटल देखील जाऊन पोहोचली ती म्हणजेच 76, तब्बल 76 धावा पाहायला मिळतील. अगदी या मैदानाच्या आतमध्ये धाबा संख्येचा पाऊस देखील होतो आणि धाबा संख्या चेस देखील केली जाते. काल जोबेली विरुद्ध आपण पाहिलं तर गावदेवी भाल संघ होता आणि तिथे जोबेली संघाने पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 77 धाबा बनवल्या होत्या आणि भाल संघानं मात्र 3 ओव्हरमध्ये त्या धाबा चेस केल्या होत्या आणि आता 76 धाबा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे, ऑन साइडला अगदी खोदून काढलाय फटका, चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी 2 धावा तर कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून 2च धावा आता इथून कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात म्हणजेच टार्गेट आता इथून सेट करण्यात आलं. तब्बल 78 धावा बनल्या गेल्यात आणि आता 79 धावा संख्येचा पाठलाग करावा लागेल, म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला 30 बॉल आणि 79 धावा बनवायच्या आहेत.
इनिंगला आपण सुरुवात करूयात. खरं तर पहिल्या सत्रामध्ये आंबेशिव संघाने काय दमदार बॅटिंग केली, तब्बल 78 धावा बनवल्या आणि आता 79 धावा संख्येचा टार्गेट छत्रपती सीसी कुलगाव बी संघासमोर आहे. खरं तर 30 बॉल आणि 79 धावांचा टार्गेट इथून आता चेस केलं जाईल की धावा डिफेंड केला जातील हे देखील पाहूयात. अगदी या मैदानामध्ये धावा बनतात देखील आणि धावा रोखल्या देखील जातात. अगदी ही खेळपट्टी जेवढी फलंदाजांना अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजांना हे चांगली साथ देते. म्हणजे ज्या मॅचमध्ये आता तुम्हाला नक्कीच उलटफेर करताना पाहायला मिळतील. चला मैदानाच्या आतमध्ये आपण करूयात मात्र सुरुवात. आणि अगदी आंबेशिव संघाचा खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची नेहमीच गणना केली जाते ते नक्कीच आपण पाहू शकाल ओमकार भेरे. आणि त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. आणि ओमकारनं जर का प्रत्येकी कॅच स्वीकारली तर प्रत्येकी कॅचसाठी खरं तर आंबेशिव गावाचे उपसरपंच आमचे दिनेश कडव साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकी कॅचसाठी तुम्हाला 100 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल. आणि ओमकार भेरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आणि प्रत्येक गोलंदाजानं जर का इथून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर त्या गोलंदाजांना देखील प्रत्येकी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. दिनेशजी कडाव जे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. खरं तर दिनेशजी कडाव यांचे मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने मात्र आंबेशिव चला आपण करूया मात्र सुरुवात. देऊया दोन्ही संघांना पुन्हा एकदा या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सध्या तरी आपण पाहिलं तर 79 धावा बनवायच्यात आणि 79 धावा बनवण्यासाठी मात्र प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर अगदी 15.80च्या सरासरीने आता इथे मैदानाच्या आतमध्ये छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला बॅटिंग करायचे. आता या मॅच मध्ये खरं तर छत्रपती सीसी कुलगाव बी संघाकडे आपण पाहिलं तर विस्फोटक मात्र 4 खेळाडू आहेत. नक्कीच प्रतिमेश असेल, निलक्ष असेल, तेजस असेल, तुषार असेल. जर काही 4ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालले ना तर नक्कीच या धाबा देखील सहजासहजी चेस होऊ शकतात. आणि आता संपूर्ण जबाबदारी तुषार आणि प्रथमेश या 2 खेळाडूंवरती नक्कीच सध्या तरी पाहिलं जाईल. प्रथमेश आणि तुषार हे 2 मात्र सलामी वीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. दोन्ही संघांना देऊया त्या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला अगदी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज या ठिकाणी घेत असताना चेंडू चाललाय सरळ फाईन लेग क्षेत्रात. तिथे पाहिलं तर या पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. सध्या तरी शांतमय सुरुवात इथून केली जाते छत्रपती सीसी कुलगाव बी संघाच्या माध्यमातून. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या गोष्टी करता येतील परंतु तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील करावे लागतील. अगदी पहिला विजय हा मनामध्ये होतो आणि त्यानंतर दुसरा विजय मात्र मैदानाच्या आतमध्ये होतो. त्यामुळे मनाची स्थिती मात्र मजबूत ठेवावी लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा खरं तर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु इथून आणखीन एक निर्धाव चेंडू. सध्या तरी पॉवर प्लेचे हे षटक गोलंदाज सुमित आहेत. अगदी सुमितचा विचार केला तर ज्याने बॅटिंग करत असताना अगदी 2 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या होत्या. थोडंसं नाराजी कामगिरी राहिले परंतु आता गोलंदाजी करत असताना नक्कीच चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येकी जर का विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर खरं तर उपसरपंच नक्कीच दिनेश जी कडव यांच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु इथे फटका चांगला आहे. अगदी व्ही शेप मध्ये बॉलला ढकललाय. सॉफ्ट हँडेड अगदी ड्राईव्ह करण्यात आला परंतु या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट केली जाते आणि टीमची टोटल 2 धावा. सध्या तरी या मॅच मध्ये प्रथमेश आणि तुषार शांततेने सुरुवात करत असताना ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत ओमकार भेरे या संघाचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्यानं टिपलाय हा कॅच, त्यानं टिपलाय हा झेल. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का टीम छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला. प्रथमेश बॅक टू दी पॅव्हिलियन.
आणि ओमकार बेरेसाठी मात्र प्रत्येकी कॅचसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आता इथून 100 रुपयाचं नक्कीच हे कॅश प्राइज आता इथून नक्कीच मिळवलं ते म्हणजेच ओमकारनं. अगदी मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशला अगदी या ठिकाणी बाद करण्यात आलं. खरं तर पॉवर प्ले मध्ये नक्कीच एखादा विकेट मिळाला की संघामध्ये नक्कीच एक नवी ऊर्जा मात्र पाहायला मिळते आणि इथून मात्र पुन्हा एकदा अंबेशी संघ आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो कारण की प्रथमेशचा विकेट मिळवलाय आणि आता इथून सध्या तरी गोलंदाज सुमित आणि सुमितच्या चेहऱ्यावरती थोडासा नक्कीच हास्य पाहायला मिळेल. सध्या तरी इथून चांगली कामगिरी सुमितनं केली आहे. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत आणि 4 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा विकेट कॅरी केलाय. नवीन बॅट्समन निलक्ष आहेत. फटका चांगला आहे, धावा देखील चांगलाच मिळतील. बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. चार धावा इथनं मिळतील आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6 या धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल, फुल लेनचा चेंडू, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिमा फटका मैदानाच्या आतमध्ये. निलक्ष त्याच्या बॅटमधून हा लगातारचा दुसरा वार, दुसरा दमदार चौकार. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचे हे षटक इथून संपन्न झालं आणि पॉवर प्ले मध्ये सध्या तरी दोन्ही टीमची सुरुवात चांगली म्हणावी लागेल कारण की एका बाजूने पाहिलं विकेट सुद्धा आले, डॉट बॉल देखील आलेत, परंतु दुसऱ्या बाजूने धाबा देखील पाहायला मिळाल्यात. म्हणजेच पहिल्याच ओव्हर मध्ये 10 धाबा आल्यात. आता इथून समीकरण अगदी चेंज होईल. आता येणारे 24 बॉल, येणारे 4 षटक आणि या 4 षटकांमध्ये धाबा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल अजूनही 69 धाबा. अगदी आता रन अगदी इथून पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता इथून पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चाललाय कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा आल्या. जे रिक्वायर्ड रन रेट होतं पहिल्या ओव्हर पासून 15.80चं आता ते जाऊन पोहोचलंय 17.25च्या सरासरीने. आता इथून धाबा बनवायच्या आहेत म्हणजेच प्रत्येकी ओव्हरमध्ये 17 ते 18 धाबा बनवणं फार महत्वाचं राहील. टीम छत्रपती सीसी कुलगाव बी संघासाठी इथे फटका फसलाय, परंतु घडलंय काय, घडलंय काय. अगदी एका चेंडूवरती 2-2 खेळाडू आले होते, तालमेल होतं, अगदी एकमेकांकडे पाहिलं देखील नाहीये, कॉलिंग नव्हती आणि इथून मात्र सोपी कॅच ड्रॉप करण्यात आली आहे. कॅच कोणाची सोडली आहे मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर नक्कीच तुषार. त्याच्या खरं तर बॅटमध्ये धमक आहे, त्याच्या बॅटमध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, तो धावा इथून बनवू शकतो आणि त्याची कॅच इथे ड्रॉप करण्यात आली आहे. या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्यात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती. परंतु या मॅच मध्ये कोणाचे आता 12 वाजतील हे देखील पाहूयात. दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती मयूर आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, सरळ मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि इथे डॉट बॉल. अप्रतिम ही स्पर्धा जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गाव आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक. अगदी आमचे सरपंच साहेब हनुमंत भोपी आणि अतुलजी भोपी यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केली जाते परंतु इथून नक्कीच पंच कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाहीयेत. यस, लेग बाईस आणि लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव मिळते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 13 धाबा.
चला मॅच लगेच ऑन ठेवायचे, मॅचचा रिदम पण तोडू नका. अगदी मैदानाच्या आतमध्ये मयूर सध्या चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत मयूरनं 3 चेंडू फेकले. पहिल्या बॉलवरती 2 धाबा जरूर खर्च केल्या होत्या. तिथे कॅच देखील होती, परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा आल्या. लगेच डॉट बॉल आला आणि इथून पुन्हा एकदा लेग बायच्या माध्यमातून एक धाव खर्च केली जाते. आत्ताचा हा चेंडू वेगवान चेंडू होता, परंतु इथून दिशेवरती कंट्रोल नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आणि तिथून एक एक्स्ट्रा धाव मिळते. 14 धाबा. सध्या तरी छत्रपती सीसी कुलगाव बी संघाची सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळते, परंतु इथून विस्फोटक बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू देखील तैनात आहे. चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक केली जाते आणि आता याही बॉलवरती एकच धाव मिळेल. सिंगल मिळाली आणि टीमची टोटल 15 धाबा. सध्या तरी छत्रपती सीसी कुलगाव संघ नक्कीच बॅकफूट वरती पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका इथे दमदार आहे. मोठ्या फटकांची नित्यांत गरज आणि मोठे फटके येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तुषार आणि तुषारचा बॅट मधून इथे घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, आणखीन एक दमदार षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आत्ताचा हा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक दुसरंही कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 21 धाबा धावफलकावरती आहेत. 21 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता इथून समीकरण पुन्हा एकदा चेंज होणार. येणारे 18 चेंडू आणि अजूनही 58 धाबा बनवायच्या आहेत. चला मॅच ऑन लगेच करायचे आहे. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही संघ. चला टीम अंबेशिव आणि छत्रपती सीसी कुलगाव संघ मॅच लगेच ऑन ठेवायचा आहे. 18 चेंडू आणि 58 धाबा अजूनही बडवायच्या आहेत. नक्कीच आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील आता इथून प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट किती असेल. आता इथून येणारे प्रत्येकी ओव्हरमध्ये खरं तर 19.33च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरमध्ये जवळ जवळ 19-20 धाबा कुठाव्या लागतील. या मॅचला जर छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला जिंकायचा असेल तर इथून ताबडतोड बॅटिंग करावी लागेल. मॅच ऑन, गेम ऑन. तिसरं षटक, गोलंदाज सुमित आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला सरळ बॅटना खरं तर लॉफ्ट केलाय. इथे फटका चांगलाय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाबा मिळतील. या चेंडूवरती 4. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा आल्यात. मॅच आता इथून पुन्हा एकदा ऑन होते. ती म्हणजे टीम छत्रपती सीसी कुलगाव बी संघासाठी पहिल्याच बॉलवरती 4 आल्यात. चला मॅच लगेच स्टार्ट करायचे आहे.
चला मॅच ऑन, गेम ऑन. पुन्हा एकदा ऑनसेटला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी ऑनसेटला चेंडू जातोय तिथे पाहिलं तर स्वतः गोलंदाज सुमित चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. अगदी याही चेंडूवरती एक धाव मिळाली आणि आता या सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचली ती 26 धाबा. यस मॅच ऑन. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी इथून धावांचा विचार केला तर भरपूर मोठी धावसंख्या इथून चेस करायचे आणि त्यासाठी तुम्हाला आता सातत्याने मोठे फटके देखील खेळायचे. असं म्हणतात नाही की जेवढी मोठी स्वप्न तेवढी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल आणि जास्तीत जास्त मेहनत आता इथून करावी लागेल. ती म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव बी संघाला ती डॉट पर्सेंटेज आता इथून कमी करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये अंबे शिवसंघ सध्या चांगली गोलंदाजी करत आहेत, परंतु अगदी ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केला. डीप मध्ये खेळाडू होते, अगदी डीप मध्ये चांगले प्रयत्न झाले, चांगला स्टॉप करण्यात आला. येस व्हेरी गुड स्टॉप. आता इथून आपण चेक करतोय पुन्हा एकदा नक्की तिथे षटकार आहे की नाहीये, चेक आता इथून केलं जाईल. या ठिकाणी सेफ आहे, बॉल अडवण्यात आलाय आणि या चेंडूवरती सर धावा किती कंप्लीट केल्यात? 2 धावा कंप्लीट आहेत का सर? एकच धाव. यस इथून या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 धावा. षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅचेस ऑन. पुढला लेन फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा वापर आणि बॉलला पाठवलाय सरळ अगदी फाईन लेग क्षेत्रात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. यस मॅच ऑन. आधी फटका चांगला आहे ऑन साइडला, अगदी ढकलण्यात आला डीप मध्ये. तर मयूर पोहोचलेत आणि आता या चेंडूवरती पाहिलं तर घडलंय काय, आती घाई
आणि आता संकटाने इथून जास्त घाई केली जाते आणि घाई करून चालला नाहीये या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी इथे उलकावणी देण्याचा प्रयत्न करायचा होता आणि कदाचित ही उलकावणी देणं आता महाग ठरलं गेलं आणि इथून आता विकेटचं पतन. फलंदाज इथून निर्लक्ष आणि आता निर्लक्षला जावं लागेल. खेळाडू कक्षात फलंदाज बाद. बत्तीस धावा धावफलकावरती जोडल्या जातील. थँक्यू सो मच प्रसाद सवारे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. अजूनही 47 धावाची गरज या मॅचमध्ये. बॉल तयार. बॉल ट्रॅकवरती तन्मय. बिगेट पहिलाच बॉल खेचला ऑन साइडला फटका फसलाय. स्कोअर लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. झेल ड्रॉप. मयूर तामाणे होते आणि बाळा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. ही माहिती पोहोचल्यानंतर मयूर बाळाला शोधून काढतील यात शंकाच नाहीये. खेळीमेळीचं वातावरण आहे. कारण अंबेशू म्हटलं की नेहमीच तुम्हाला सर्व खेळाडू मजाक मस्ती चालू असते. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. तन्मय आलेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी झेल सुटल्यानंतर त्यानंतर डॉट. बॉल तयार. लेफ्ट मोडतो विकेट. आप ट्रॅकर बॉल खेचला अडवा माटना स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक जवळपास सुमित आले जरूर परंतु बॉल नाही जमणार. जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकार आला आणि धावफलक तुम्हाला पार मिळाला. आता टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोअरवर वरती 40 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये टॉप गिअर वरती बॅटिंग आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटकार आला तेजसच्या बॅटमधून. 9 चेंडू आणि 39 धावाची गरज आहे. आप ट्रॅकर पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक. क्रिकेट या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलला बॉलला त्याला आतमध्ये ढकलले त्यामुळे इथून 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या जातील.
आणि 2 धाबाच्या साथीनं धावफलक 42 42 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. टॉप गिअरवरती बॅटिंग सध्या घडीला करायची याच अनुषंगाने तुम्हाला आता दोन्ही बॅटर पार भेटतील. बरं तयार लेफ्ट मारतो विकेट दाखल होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा खेचून मारलाय स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक पाहतच राहील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका षटकार. झेल निसटल्यानंतर 2 षटकार आलेत. बाळा आमच्या परत माहिती पोहोचवतात झेल निसटला मयूरकडून आणि तसे आता प्रसाद पडायला सुरुवात झाली. तर मयूरची देखील सेकंड इनिंग थोड्या दिवसामध्ये सुरू होईल. त्यासाठी आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. सव्वीस फेब्रुवारीला खरं तर हळदी समारंभ आहे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न संपर्क नव्हता. बॅटर बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॅटम पाठच्या मधनं बॉल निघून चालला शिक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होती आणि अखेर सुटकेचा मोकळा निश्वास आता तन्मयने देखील सोडला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती 48 48 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक त्या मॅचमध्ये. 6 बॉलमध्ये 31 धाबा इथून चेस करावा लागतील. ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव त्यासोबत सरपंच स्वातीताई अमोल पष्टे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. उद्योगपती अमोलजी पष्टे असतील त्यांचे बऱ्यापूर्वक कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधला जातो आणि आज देखील तुम्ही पाहताय खरं तर गावदेवी अंबेशिव म्हटलं की नेहमीच नरेशदादा कडव असतील त्यासोबत दिनेशजी कडव असतील राजेशजी पाटेकर असतील जे नेहमीच क्रिकेट प्रती त्यांची आवड मोठी आहे. त्यांचं आम्ही नावाचा उल्लेख जरूर करू. वरून ट्रॅकवरती आकाश आहेत. आकाश तामाणे स्टायलिश खेळाडू म्हणून आकाशची ओळख आहे टीम अंबेशिवचा आणि तोच मैदानावरती आता तुम्हाला पाल बेल दाखल होतोय. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडबा बाट खेचलाय परंतु फटका फसलाय. सुमित जमदरे हा झेल टिपलाय. तर बाळा सुमितसाठी खरं तर त्यांनी जरूर मुखातून काढलं होतं परंतु झेलने ते स्वीकारलाय. त्यामुळे पुन्हा एकदा ते स्टॉप झालेत. हरकत नाहीये. हा झेल इथे टिपलाय फरदच बा. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक दाखल होतोय. सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जितू घावट आहेत. जितू म्हणते की बाळा हे बाळा नाहीये बम का गोळा आहे. आणि प्रत्येक खेळाडूची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. फटका हा देखील चांगला आहे परंतु इथून एक सिंगल मेल फायनल खेळाडू उपस्थित होते आणि अखेर एक सिंगल इथे मिळतीये. विकेट करण्याचा प्रयत्न हा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. नरेश दादा कडो म्हटलं की अंबेशिवच्या स्पर्धेमध्ये नेहमीच जेवणाची सोय त्यांची होत असते. यावर्षी देखील अप्रतिम रुचकर जेवण. बिगिट फटका चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या जवळ आणि अखेर विकेट भीतीये.
आकाश यावेळेला देखील डॉट बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आकाश ताम्हाणे. शेवटचा एक बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये, कारण धावसंख्या चांगली उभारली होती. टॉप गिअरवरती बॅटिंग आपण पाहिली आहे. वैभव खाकरे आज पुन्हा एकदा 45 धावाची इनिंग त्यानं साकारली. बरोबर यार, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फॉर बाद. आणि सामना इथे जिंकला टीम गावदेवी अंबे शिवसंकट. अभिनंदन. तर हार्ड लक टीम छत्रपती 11 कुळगाव बी.